कोट्यवधी रुपये खर्च करून कोल्हापूर शहरासाठी काळंबावाडी इथून थेट पाईपलाईन योजना पूर्ण करण्यात आली। हेच पाईपलाईनचं पाणी पुईखडी इथल्या पाण्याच्या टाकीपर्यंत पोहोचलंय। त्यामुळं आलेल्या पाण्याचं योग्य नियोजन करून शहरात त्याचं समप्रमाणात वितरण करणं ही महानगरपालिका प्रशासनाची जबाबदारी आहे। मात्र पाणी पुरवठ्याचं योग्य नियोजन नसल्यानं शहरातील काही भागात पाणी पुरवठा वारंवार विस्कळीत होण्याच्या घटना घडतायत। त्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी महानगरपालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली आहे। शहर पाणीपुरवठा विभागाकडून थेट पाईपलाईनचं पाणी शहरात वितरण करण्याची पद्धत नियोजन शून्य असल्याचा आरोपही यावेळी माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी केला। काही भागात गढूळ पाणी येतंय तर काही भागात पूर्ण आठवडा पाण्याचा एक थेंबही नाही। त्यामुळे थेट पाईपलाईनचं पाणी कोल्हापूर शहरात येऊनही या योजनेची बदनामी होतीये। थेट पाईपलाईन योजनेचं पाणी शहरवासियांना व्यवस्थित न देण्यामागं अधिकाऱ्यांनी कुणाची सुपारी घेतली आहे की काय असा सवाल यावेळी उपस्थित केला। जाणून बुजून जनतेचा रोष येण्यासाठी शहर पाणीपुरवठा विभागातील अधिकारी अशा प्रकारे काम करतायत असा आरोप यावेळी करण्यात आला। शहरामध्ये पाईपलाईनला अनेक ठिकाणी गळती आहे। यातून लाखो लिटर पाणी वाया जाते। याची तातडीनं दुरुस्ती करून घेण्यात यावी। तसंच रस्ते खुदाईसाठी महानगरपालिकेकडून 7,425 रुपये इतकी रक्कम आकारली जाते। ही रक्कम कमी करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। याप्रसंगी माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, माजी उपमहापौर अर्जुन माने, माजी नगरसेवक श्रावण फडतारे, अभिजित चव्हाण, मधुकर रामाने, वृषाली कदम, ईश्वर परमार, जय पटकारे, अश्विनी बारामते, रीना कांबळे, प्रतापसिंह जाधव आदी उपस्थित होते।